नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पवित्र जागा असते आणि ती म्हणजे देवघर. देवघर हे प्रत्येकाच्या घरी असतंच. फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं देवघर म्हणजे, तर ते घरातील शांती, सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. पण अनेकदा काय होतं की आपण भक्तिभावाने पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, परंतु तरीही सतत अडचणी येतात. पैशाची चणचण जाणवते, मन अस्वस्थ राहते, घरात वादविवाद वाढतात, कामात अडथळे येतात आणि मग प्रश्न पडतो की हे सगळं का होतंय. तर मंडळी, याचं एक महत्त्वाचं कारण असतं, ते म्हणजे देवघरात नकळत ठेवलेल्या काही अशा वस्तू ज्या धार्मिकदृष्ट्या अशुभ मानल्या जातात. काही वस्तू अशा असतात ज्या देवघरात असल्या तर त्या घरातील सकारात्मक ऊर्जा करू शकतात. अर्थात याकडे अंधश्रद्धेने पाहण्याची गरज नाही, पण स्वच्छता, पवित्रता, सात्विकता आणि शिस्त या गोष्टी देवघरातील खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, देवघरात कोणत्या 5 वस्तू कधीच ठेवू नयेत, या ठेवल्याने काय परिणाम होऊ शकतो आणि त्याऐवजी काय करावं. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला देवघर नेहमी प्रसन्न आणि लक्ष्मीपद राहण्यासाठी काय करावं हे मी तुमच्यासाठी सांगणार आहे. तर मंडळी, पहिला आहे तुटलेल्या किंवा खराब झालेल्या देवांची मूर्ती किंवा फोटो. तर मंडळी, देवघरात सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले, खराब झालेले फोटो. देवांचे फोटो ठेवू नये. अनेक घरांमध्ये असं होतं की वर्षानुवर्ष एकाच मूर्ती असतात आणि त्याची पूजा केली जाते. साफसफाई करताना किंवा कधी नकळत हातातून पडल्यामुळे मूर्तीचा तडा जातो, एखादा हात तुटतो, कोपरा उडतो, रंग निघतो, पण आपण ती मूर्ती तशीच देवघरात ठेवतो. काही जण म्हणतात, देव आहे, फेकून कसं देणार, म्हणून त्या मूर्ती देवघरात तशाच राहतात. पण धार्मिक मान्यतेनुसार तुटलेली मूर्ती किंवा खराब फोटो देवघरात ठेवणे योग्य मानलं जात नाही, कारण देवघरात आपण पूर्णता, पवित्रता आणि चैतन्य यांचं प्रतीक ठेवतो आणि ही खंडित म्हणजे ज्या मूर्ती तुटलेल्या असतात त्यामुळे खंडित ऊर्जा दर्शवते आणि त्यामुळे घरात मानसिक अस्वस्थता, कामात अडथळे किंवा सतत काहीतरी अपूर्ण असल्याची भावना निर्माण होऊ शकते. याऐवजी काय करायचं, तर जर मूर्ती तुटली असेल तर ती देवघरात ठेवू नका. त्या मूर्तीच्या आदराने निरोप द्या, म्हणजे तिचं विसर्जन करायचं वाहत्या पाण्यामध्ये. शक्य असलं तर नदीच्या वाहत्या पाण्यातच करा किंवा मंदिराजवळील असं कुठेतरी पाणी असेल तर तिथं विसर्जन करा. फोटो फाटलेला असेल तर, रंग उडाला असेल तर तो बदलून नवीन स्वच्छ नीटनेटका फोटो ठेवा. आणि लक्षात ठेवा की देवघरात कमी वस्तू असल्या तरी चालतील, पण त्या स्वच्छ, सुव्यवस्थित आणि सात्विक असायला हव्यात. आणि मंडळी, दुसरं म्हणजे सुकलेली फुले, जुने हार, शिळा प्रसाद आणि खराब नैवेद्य हे देवघरामध्ये नाही पाहिजे. मंडळी, देवघरात आपण काय करतो की आपण प्रेमाने फुले अर्पण करतो, हार घालतो, नैवेद्य दाखवतो, पण बऱ्याचदा काय होतं की पूजा झाल्यावर सुकलेली फुले, वाळलेले हार, जुना प्रसाद किंवा खराब झालेला नैवेद्य देवघरातच पडून राहतो. ही खूप मोठी चूक आहे, अनेक घरांमध्ये होते. देवघरात फुले, हार, प्रसाद ठेवण्यामागे भक्ती असते, पण सुकलेल्या, कुजलेल्या किंवा शिळ्या वस्तू देवघरात साचून राहणं अशुभ मानलं जातं, कारण अशा वस्तूंमुळे देवघरात अस्वच्छता निर्माण होते, किडामुंग्या, दुर्गंधी येऊ शकते, वातावरणाची पवित्रता कमी होते, मनावरही नकारात्मक परिणाम होतो. धार्मिकदृष्ट्या देवाला अर्पण केलेली वस्तू ताजी, स्वच्छ आणि सात्विक असावी. एकदा फुले कोमेजली की खराब प्रसाद, नैवेद्य जुना झाला तर तो देवघरात ठेवणं योग्य नाही. याऐवजी काय करायचंय, तर देवाला अर्पण केलेली फुले दुसऱ्या दिवशी काढून टाका. जुने हार साठवून ठेवू नका. प्रसाद असेल तर वेळेत घरच्यांना द्या. खराब झालेला नैवेद्य त्वरित काढून टाकायचा आहे. फुलं शक्य असल्यास झाडांच्या मुळाशी, कुंडीत किंवा स्वच्छ ठिकाणी विसर्जित करा. यामागं खरं काय अर्थ आहे, तर देवघरात जुनेपणा, सडलेपणा, दुर्लक्ष राहू नये. देवघर म्हणजे नित्य नव्या भक्तीचा, ताजेपणाचा आणि स्वच्छतेचा कोपरा आहे. मंडळी, तिसरं म्हणजे बंद पडलेले, तुटलेले किंवा अनावश्यक पूजेचे साहित्य. तर देवघरामध्ये दिवा, तडे गेलेले आरतीची थाळी, तुटलेल्या अगरबत्तीचं स्टँड, जुने तेलकट कपडे, जळालेले कापूरदानीचे सामान, खराब पाळा अशा वस्तू साठवून ठेवू नये. तर काही घरांमध्ये काय होतं की हळूहळू स्टोअर रूम बनतं, म्हणजे पूर्ण आपण त्याच्यामध्ये वस्तू ठेवतो. तर हे पूजा सामान आहे म्हणून सगळं देवघरातच ढकललं जातं. पण जुनी अगरबत्तीची पाकिटं, रिकामे कापूरचे डबे, फुटलेली वाटी, मोडकी घंटी,
किंवा तुटका दिवा हे सगळं देवघरात पडून राहतं. पण देवघर हे अडगळ ठेवण्याचं ठिकाण नाही. तिथे प्रत्येक वस्तूचा अर्थ, उपयोग आणि स्वच्छता महत्त्वाची आहे. तुटलेली किंवा बंद पडलेलं पूजेचं साहित्य देवघरात असेल तर अव्यवस्था आणि अजडत्व वाढवतं. याचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम होतो. तर तो काय होतो तर पूजा करताना मन एकाग्र राहत नाही. देवघर भरगच्च आणि अस्ताव्यस्त दिसतं. स्वच्छतेचा आभास जाणवतो आणि भक्तीपेक्षा दुर्लक्ष जास्त दिसतं. घरात कामे अडकून पडणे या गोष्टींचा लोक यात संबंधित जोडतात. तर त्याऐवजी काय करायचं आपल्याला तर देवघरात फक्त आवश्यक वस्तू ठेवायच्या. तुटलेल्या पूजेचे साहित्य ठेवायचं नाही आणि वापरात नसलेल्या वस्तूची छाननी करायची. दिवा, घंटी, अगरबत्तीची थाळी किंवा स्टँड हे स्वच्छ आणि नीट ठेवायचं. देवघराभोवती मोकळी जागा ठेवा. एक छोटासा नियम करा की देवघरात रोज पूजा करत नसाल तरी चालेल, पण देवघर अस्ताव्यस्त कधीच दिसता कामा नये. तर मंडळी, चौथं म्हणजे देवघरात पैसे, बिल, चाव्या, कागदपत्र, औषधं किंवा घरातील इतर वस्तू ठेवणे हे सुद्धा टाळायचं आहे. तर मंडळी, ही एक चूक खूप कॉमन आहे, परंतु अनेक जण देवघर सुरक्षित आहे म्हणून तिथे पैसे, दागिने, बँकेचे कागदपत्र, घराच्या चाव्या, औषधं, पेन, मोबाईल, बिले ह्या अशा वस्तू ठेवतात. आपल्या देवघरामध्ये ठेवलेलं सुरक्षित राहील या भावनेने महत्त्वाच्या वस्तू देवघरात ठेवतात. परंतु भावना चुकीची नाही, पण देवघराचा उपयोग स्टोरेज स्पेस म्हणून करणे योग्य नाही. देवघर हे पूजा, ध्यान, प्रार्थना, जप आणि श्रद्धेची जागा आहे. तेथे रोजच्या व्यवहारातील वस्तू ठेवायच्या सुरुवात झाली की त्या जागेची पवित्रता आणि वेगळेपण कमी होते. आणि हे का टाळायचं आहे तर मंडळी, देवघराचा उद्देश बदलतो. तिथे अनावश्यक वस्तूंची गर्दी होते. पूजेसाठीची जागा कमी होते. मनात भक्तीपेक्षा व्यवहार येतो. स्वच्छता आणि शिस्त बिघडते. विशेष म्हणजे काय ठेवायचं नाही तर पैशाचे गठ्ठे ठेवायचे नाही किंवा उधारीच्या वह्या ठेवायच्या नाहीत. विजेची बिलं ठेवायची नाही. औषधे, चाव्या, बँकांचं काय असेल तर पाकिट, मोबाईल, न वापरलेले कागद, जुन्या पावत्या याऐवजी काय करायचं मंडळी तर जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसे पूजेत ठेवायचे असतील तर एखाद्या शुभ दिवशी फक्त पूजा करून थोड्या वेळासाठी ठेवू शकता, पण कायमस्वरूपी देवघरात कपाट बनवू नका. देवघरात फक्त देवपूजेशी संबंधित वस्तू आणि सात्विक वातावरण असू द्या. नकारात्मक, भयावह किंवा अशांतता दर्शवणारे चित्र, वस्तू. 5वी आणि शेवटची गोष्ट, देवघरात किती हिंसा, अश्रू, युद्ध, राग, तणाव किंवा नकारात्मकता दाखवणाऱ्या वस्तू किंवा चित्र ठेवू नयेत. काही लोक देवघरात काय करतात, कुठलाही धार्मिक फोटो ठेवतात पण त्या चित्रात काय दाखवलं आहे हे पाहत नाहीत. म्हणजे कसं की अतिशय उग्र, भीतीदायक दृश्य, युद्ध, विनाश, अशांतता दाखवणारी चित्र, खूप दुःखी, वेदनादायक दृश्य, घरातील भांडणं, वाईट आठवणी जोडलेल्या वस्तू. देवघरात वातावरण शांत, प्रसन्न, समाधान देणारं असायला हवं. मंडळी, आपण देवघरात जातो तेव्हा मन शांत व्हावं, धीर मिळावा, आशा निर्माण व्हावी, अशी ऊर्जा तिथे हवी. म्हणूनच देवघरात प्रसन्न, मंगलमय, भक्ती वाढवणारी चित्रे असावीत. कोणती चित्र चांगली तर शांत मुद्रेची देवांचे फोटो, आरती, पूजा, मंदिर, नामजप यांच्याशी संबंधित सात्विक चित्र, स्वच्छ, साधे, प्रसन्न फोटो, गुरु, कुलदैवत, इष्टदेव यांचे आदरयुक्त फोटो. यातून काय फायदा असतो आपल्याला तर मन एकाग्र होतं. पूजा करताना शांतता जाणवते. देवघराकडे पाहिलं की प्रसन्न वाटतं. घरातील वातावरण चांगलं राहतं, सकारात्मक राहतं. तर मंडळी, देवघरामध्ये नेमकं काय ठेवू नये आणि काय ठेवावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. म्हणजे ही अशी कुठे एकदम अशी फिक्स नसतं की तुम्ही हे ठेवू नका, पण ते आपल्यासाठी चांगलं नाही. देवघर हे स्वच्छच राहिलं पाहिजे याची म्हणजे ती चांगली गोष्ट आहे एक, हे लक्षामध्ये घ्यायचं आहे आणि आपण ती व्यवस्थित करायचं आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.